मित्रांनो नमस्कार. आपण आधुनिक भारताचा इतिहास या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे टॉपिक घेऊन त्या टॉपिकवर आपण अतिशय बेसिक अशा प्रकारची माहिती या ठिकाणी पाहत आहोत. याही अगोदर आपण अनेक व्हिडिओ या संदर्भामध्ये अपलोड केलेले आहेत. जर आपण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते आवर्जून पहा. मित्रांनो, आज आपण भारतीय राष्ट्रीय सभा इंडियन नॅशनल काँग्रेस या इंडियन नॅशनल काँग्रेसचं थोडक्यात अधिवेशन, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष, त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य या संदर्भाने माहिती पाहणार आहोत. यानंतर या ठिकाणी राष्ट्रीय सभेचा जो काही प्रवास आहे मग तो प्रवास सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा भारतीय राष्ट्रीय सभा हिला अतिशय महत्वाचं स्थान आहे. या इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना पहा 28 डिसेंबर 1885 ला मुंबई या ठिकाणी झालेली आहे. आधी ही जी काही राष्ट्रीय सभा हिचं अधिवेशन पुण्याला घ्यायचं ठरवलं होतं, परंतु पुण्यामध्ये कॉलरा नावाचा आजार पसरला आणि कॉलरा नावाचा आजार पसरल्यामुळे या कॉलऱ्यापासून लोकांना वाचवावं म्हणून मुंबईचं अधिवेशन हे जे आहे हे पुण्याच्या ऐवजी मुंबईला घेतलं. म्हणजे मूळ अधिवेशन हे पुण्याला होणार, परंतु पुण्यामध्ये कॉलऱ्याची साथ आल्यामुळे ते अधिवेशन मुंबईला घ्यावं लागलं. हे होतं पहिलं अधिवेशन. या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष जे आहेत ते आहेत सर उमेशचंद्र बॅनर्जी. सर उमेशचंद्र बॅनर्जी हे बंगालमधील किंवा कोलकात्यामधील प्रसिद्ध असे वकील होते. त्यांच्या अधिपत्याखाली किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली हे इंडियन नॅशनल काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईला या ठिकाणी पार पडलं. या पहिल्या अधिवेशनामध्ये 72 प्रतिनिधी होते, वेगवेगळ्या प्रदेशांमधून आलेले होते आणि गोकुळदास तेजपाल संस्कृत शाळा जी आहे या संस्कृत शाळेमध्ये मुंबईला हे अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये महत्वाचे जे फाउंडर मेंबर आहेत त्यामध्ये आहे दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती के.टी. तेलंग, दिनिशा वाछा, डॉक्टर राघव भांडारकर, मोतीलाल नेहरू, रंगैया नायडू, सुब्रमण्यम अय्यर, पी. आनंद चार्लू आणि अजूनही काही महत्वाचे नेते हे या पहिल्या अधिवेशनाला हजर होते. या पहिल्या अधिवेशनाच्या नंतर या ठिकाणी आपण या राष्ट्रीय सभेचे 3 कालखंड पाहतो. त्यामध्ये मवाळ कालखंड 1885 ते 1905, जहाल कालखंड 1905 ते 1920, त्यानंतर गांधी युग 1920 ते 1947. या राष्ट्रीय सभेची जी काही महत्वाची अधिवेशन आहेत ती या ठिकाणी पाहू आपण. पहिलं अधिवेशन जे आहे हे 1885 ला मुंबईला झालं होतं. या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. 72 प्रतिनिधी हजर होते आणि हे पहिलं अधिवेशन आहे राष्ट्रीय सभेचं. म्हणजे राष्ट्रीय सभेचं पहिले अधिवेशन मुंबईला, पुण्याच्या ऐवजी मुंबई, कारण पुण्याला कॉलराची साथ होती. मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत उमेशचंद्र बॅनर्जी, हे पहिले अध्यक्ष आहेत. दुसरं अधिवेशन जे आहे ते 1886 ला कोलकात्याला भरलेलं आहे. म्हणजे मुंबईहून डायरेक्ट कोलकात्याला पूर्वेकडे. या कोलकात्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष जे आहेत ते आहेत दादाभाई नौरोजी. या ठिकाणी 434 सदस्य या ठिकाणी होते. हे दुसरं अधिवेशन आहे आणि दादाभाई नौरोजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले पारशी समाजाचे अध्यक्ष झाले. ते म्हणजे 1886च्या कोलकाता अधिवेशन. म्हणजे कोलकाता अधिवेशन हे दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते. ते पहिले पारशी अध्यक्ष होते, पारशी समाजाचे. या दृष्टीने कधी कधी परीक्षेमध्ये असंही विचारलं जातं. त्यानंतर 1887चं जे अधिवेशन आहे ते चेन्नईला झालं. सगळ्यात दक्षिणेकडे गेलो आपण आता. चेन्नईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बदरुद्दीन तय्यबजी. सदस्य संख्या होती 660 आणि हे तिसरं अधिवेशन होतं. आणि बदरुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते तर ते आहेत बदरुद्दीन तय्यबजी 1887च्या चेन्नई अधिवेशनाचे. त्यानंतर 1888 मध्ये अलाहाबादला अधिवेशन पार पडलं. त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज युल
आणि 1248 साली शहादत होते. हे 4थं अधिवेशन होतं आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे काही जॉर्ज यूल आहेत ते पहिले इंग्रज अधिकारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर पारशी, मुस्लिम, इंग्रज हे जे काही अधिकारी आहेत हे अशा प्रकारचे या अधिवेशनाचं त्यांनी अध्यक्षस्थान भूषविलेले आहे. त्यानंतर 1900 मध्ये लाहोरला अधिवेशन झालं. तर लाहोरच्या अधिवेशनामध्ये नारायण गणेश चंदावरकर अध्यक्ष होते आणि हे पहिले मराठी अध्यक्ष आहेत, मराठी भाषिक प्रदेशामधले. तर त्या ठिकाणी 567 सदस्य होते आणि हे 16वा अधिवेशन होतं ज्याचे अध्यक्ष नारायण गणेश चंदावरकर होते. हे पहिले मराठी अध्यक्ष. त्यानंतर महत्वाच्या अधिवेशनांमध्ये 1906चं कोलकाता अधिवेशन. या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी स्वराज्य हे ध्येय निश्चित करण्यात आलं. म्हणजे काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये स्वराज्य ध्येय निश्चित करण्यात आलं होतं ते अधिवेशन आहे 1906चं कोलकाता अधिवेशन आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर दादाभाई नौरोजी हे याचे अध्यक्ष. त्यानंतर महत्वाचं अधिवेशन आहे 1907चं सुरत अधिवेशन. हे सुरत अधिवेशन का महत्वाचं आहे कारण या सुरत अधिवेशनामध्ये जहाळ आणि मवाळांच्या मध्ये फूट पडलेली. जो आपण जहाळ आणि मवाळांचा गट पाहिला, जहाळांचं राजकारण, मवाळांचं राजकारण या दोघांमध्ये पहिली फूट कोणत्या ठिकाणी पडलेली आहे तर ती सुरतला पडलेली आहे. ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते डॉक्टर रासबिहारी घोष. रासबिहारी घोष हे 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते. याचं वैशिष्ट्य होतं की हे जहाळ आणि मवाळाची फूट कोणत्या अधिवेशनात पडते तर ती जहाळ आणि मवाळांची फूट जी आहे मतभेद म्हणून आपण त्याला, हे मतभेद 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर 1909चं जे काही लाहोर अधिवेशन आहे हे रौप्य महोत्सवी अधिवेशन आहे म्हणजे 25वे अधिवेशन आहे काँग्रेस. आणि या 25व्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत पंडित मदन मोहन मालवीय. पंडित मदन मोहन मालवीय हे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या 25व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते 1909च्या लाहोर अधिवेशनाचे, जे सुवर्ण रौप्य महोत्सवी अधिवेशन म्हणून मानलं जातं. हे 25व्या वर्षातलं रौप्य महोत्सवी अधिवेशन लाहोरला झालं. त्यानंतर महत्वाचं अधिवेशन आहे 1916चं लखनौ अधिवेशन. या लखनौ अधिवेशनात काय झालं तर या लखनौ अधिवेशनामध्ये मवाळ आणि जहाळांमध्ये पुन्हा युती घडून आली. मवाळ आणि जहाळांमध्ये युती कोणत्या अधिवेशनामध्ये घडून आली तर ती 1916च्या लाहोर अधिवेशनामध्ये. आणि ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बाबू अंबिकाचरण मुजुमदार. बाबू अंबिकाचरण मुजुमदार जे आहेत ते 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष होते, ज्यामुळे जहाळ गट आणि मवाळ गट हे दोघेही एकत्र आले. त्यानंतरचं महत्वाचं अधिवेशन आहे 1917चं कोलकाता अधिवेशन. हे यासाठी महत्वाचं आहे की या अधिवेशनामध्ये अॅनी बेझंट ह्या प्रथम अध्यक्ष होत्या महिला अध्यक्ष आणि महिलेला अध्यक्ष केलं होत्या विदेशी महिला होत्या अॅनी बेझंट. 1917च्या कोलकाता अधिवेशनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा किंवा पहिल्या विदेशी महिला अध्यक्षाचं अधिवेशन आहे 1917चं कोलकाता अधिवेशन. या कोलकाता अधिवेशनाचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या अधिवेशनामध्ये वीरा शिंदे किंवा महर्षी वीरा शिंदे यांनी अस्पृश्यता विरोधी ठराव मांडला. अस्पृश्यता बंदी करावी किंवा अस्पृश्यता नष्ट करावी यासाठीचा ठराव कोणी त्या अधिवेशनात मांडला होता तर तो होता कोलकाता अधिवेशन आणि तो ठराव मांडला होता महर्षी वीरा शिंदे यांनी. त्यानंतर महत्वाचं अधिवेशन आहे 1920चं अधिवेशन जे आहे नागपूरचं. ज्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये असहकाराचा ठराव मांडला आणि तो असहकाराचा ठराव पास झाला होता. ते अधिवेशन आहे 1920चं नागपूर अधिवेशन, ज्याचे अध्यक्ष आहेत चक्रवर्ती विजय राघवाचार्य. चक्रवर्ती विजय राघवाचार्य हे या नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत, ज्या नागपूर अधिवेशनामध्ये असहकाराचा ठराव पास झाला. त्यानंतर 1925चं अधिवेशन हे कानपूरला झालं होतं, ज्या कानपूरच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू ह्या भारताच्या
कोकिळा किंवा गान कोकिळा असंही त्यांना म्हटलं जातं। या सरोजिनी नायडू ह्या 1925च्या कानपूर अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या। याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या प्रथम भारतीय महिला आहेत। प्रथम भारतीय महिला कोणत्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या? मग 1925चं कानपूर अधिवेशन, सरोजिनी देवी नायडू। त्यानंतर महत्वाचं अधिवेशन आहे 1929चं लाहोर अधिवेशन। या लाहोर अधिवेशनाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला आणि हा संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव करणारं अधिवेशन होतं लाहोर अधिवेशन आणि त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। त्यानंतर 1931चं महत्वाचं अधिवेशन आहे कराची अधिवेशन। हे यासाठी महत्वाचं आहे की या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्काचा ठराव पास केला। म्हणजे कोणत्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्काचा ठराव पास केला तर तो आहे 1931चं कराची अधिवेशन। या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल। मूलभूत हक्काचा ठराव जेव्हा पास झाला होता त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल। आणि महत्वाचं 1936चं जे अधिवेशन आहे ते आहे फैजपूर अधिवेशन। फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत पंडित जवाहरलाल नेहरू आणि याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे 50वे अधिवेशन आहे, सुवर्ण महोत्सवी अधिवेशन आहे। आणि सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत पंडित जवाहरलाल नेहरू। याचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन आहे। ग्रामीण भागातलं पहिलं म्हणजे महाराष्ट्रामधलं जळगाव जिल्ह्यातलं फैजपूर आहे। जळगाव जिल्ह्यातील फैजपूर या छोट्या खेड्याच्या गावामध्ये हे अधिवेशन झालं होतं। या अधिवेशनामध्ये गाडगे बाबा यांनी स्वच्छतेचं काम केलं होतं या अधिवेशनात आणि म्हणून हे अधिवेशन ग्रामीण भागातलं पहिलं महत्वाचं अधिवेशन मानलं जातं 1936चं। अशा प्रकारे राष्ट्रीय सभेची ही महत्वाची अधिवेशन आहे। या महत्वाच्या अधिवेशन जर आपण पाठ केली माहीत असतील तर या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारले जातात। त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे 1924च्या बेळगाव अधिवेशनाचे जे अध्यक्ष आहेत ते महात्मा गांधीजी होते। म्हणजे महात्मा गांधीजी फक्त एकदाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते, ते म्हणजे बेळगाव अधिवेशन 1924 कर्नाटकामध्ये बेळगाव। त्यानंतर 1946-47 म्हणजे स्वातंत्र्य जेव्हा देशाला मिळालं त्यावेळी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते तर आचार्य जे.बी. कृपलानी हे अध्यक्ष होते। स्वातंत्र्याच्या वेळी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण आहेत तर आचार्य जे.बी. कृपलानी हे आहेत। त्यानंतर राष्ट्रीय सभेचे सर्वाधिक काळ अध्यक्ष असणारे कोण आहेत 1940 ते 46च्या दरम्यान मौलाना अबुल कलाम आझाद हे राष्ट्रीय काँग्रेसचे सलग 6 वर्षापर्यंत अध्यक्ष होते। अशा प्रकारे या ठिकाणी महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे केव्हाही राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष नव्हते। म्हणजे लोकमान्य टिळकांना एकदा सुद्धा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान भूषवायला मिळालेलं नाही, हेही महत्वाचं आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या कालखंडामध्ये आणि राष्ट्रीय सभेच्या या अधिवेशनांच्या या महत्वाच्या बाबी आपण लक्षात ठेवायच्या। या राष्ट्रीय सभेमध्ये मवाळ युग जे आहे हे 1885 ते 1905चा कालखंड आहे, ज्यामध्ये योगेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, बदरुद्दीन तय्यबजी यासारखे महत्वाचे नेते होते कुठे मवाळ कालखंडामध्ये। मवाळ कालखंड यासाठी म्हटलं जातं की या कालखंडामध्ये या नेत्यांनी अर्ज आणि विनंत्या करून इंग्रजांकडून काही मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत, म्हणून या कालखंडाला मवाळ कालखंड मानला जातो। जहाल कालखंड जो आहे तो 1905 ते 1920चा आहे, ज्याला आपण टिळक युग म्हणतो। आणि या जहाल कालखंडामध्ये लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल म्हणजे लाल बाल पाल, लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल, हे लाल बाल पाल यांचं हे महत्वाच्या कालखंडाचा आहे जहाल युग 1905 ते 1920, ज्याला आपण टिळक युग सुद्धा म्हणतो। त्यानंतर अरविंद घोष हे सुद्धा जहाल मतवादी होते किंवा जहाल मागण्या करणारे होते की इंग्रज आता काही अर्ज विनंत्या करून ऐकत नाहीत, आता इंग्रजांना अर्ज विनंत्याची भाषा काही कळत नाही,
तर आता शस्त्राच्या बळावर युद्ध करून आपल्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवावं लागेल किंवा आपल्या मागण्या मान्य तरी करावून घ्याव्या लागतील. अशा प्रकारची विचारसरणी ज्या काळात निर्माण झाली तो कालखंड म्हणजे जहाल कालखंड 1905 ते 1920. त्यानंतर जो आहे गांधी युग, महात्मा गांधीजींचं युग आहे 1920 ते 1947. या 1920 ते 1947च्या दरम्यान संपूर्णपणे राष्ट्रीय काँग्रेसची धुरा महात्मा गांधीजींच्या हातामध्ये होती आणि महात्मा गांधीजींनी चंपारणे सत्याग्रह केला 1917 मध्ये, खेडा सत्याग्रह केला 1918 मध्ये, असहकार आंदोलन केलं 1920 मध्ये, सविनय कायदेभंगाची चळवळ केली त्यांनी 1930 मध्ये आणि चले जावचं आंदोलन केलं 1942 मध्ये. अशा प्रकारे राष्ट्रीय सेवेची 3 कालखंडामध्ये विभागणी केलेली आहे. त्याची डिटेल्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार. मग मवाळ कालखंडामध्ये कोणकोणते कामं झाली, मग जहाल कालखंडामध्ये कोणकोणते जहाल कामं झाली, त्यानंतर गांधी युगामध्ये कोणकोणते आंदोलनं झाली, ही सगळी माहिती या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण राष्ट्रीय सेवेच्या संदर्भाने अतिशय महत्वपूर्ण बाबी पाहिलेल्या आहेत. आपण जर या ठिकाणी नवीन असाल व्हिडिओ बघताना तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि आवडलं तर लाईक करायला विसरू नका. थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.